तुम्ही कधी अमृतसरच्या गोल्डन टेम्पलमध्ये गेला आहात? तिथे जे पवित्र गुरु ग्रंथ साहिब पूजले जाते आणि जे शब्द तिथे दिवसरात्र गायले जातात, तुम्हाला ऐकून धक्का बसेल की त्यातले 60 पेक्षा जास्त अभंग एका मराठी माणसाने लिहिले आहेत. होय, शीख धर्माच्या पवित्र ग्रंथात ज्यांना शिरोमणी मानलं जातं ते दुसरे तिसरे कोणी नसून महाराष्ट्राचे लाडके संत नामदेव महाराज आहेत. आजची गोष्ट त्या मराठी वाघाची ज्याने 700 वर्षांपूर्वी चालत जाऊन पंजाबच्या मातीत मराठी झेंडा रोवला. आज विमानाने पंजाबला जायला 2 तास लागतात. पण विचार करा, सन 1270च्या काळात जेव्हा रस्ते नव्हते, रेल्वे नव्हती, गुगल मॅप्स नव्हतं, तेव्हा संत नामदेव महाराज महाराष्ट्रातून चालत पंजाबला पोहोचले होते. का? फक्त भागवत धर्माचा प्रचार करण्यासाठी. ते जिथे जिथे गेले तिथे लोकांनी त्यांना डोक्यावर घेतलं. ते फक्त कीर्तनकार नव्हते, ते त्या काळातले सोशियो स्पिरिच्युअल रॉकस्टार होते. त्यांची भाषा मराठी होती, पण प्रेम वैश्विक होतं. म्हणूनच जेव्हा ते पंजाबच्या घुमान गावात पोहोचले तेव्हा तिथल्या लोकांनी त्यांना परत जाऊच दिलं नाही. ही माहिती प्रत्येक मराठी तरुणाला माहीत असायलाच हवी. शीख धर्माचे संस्थापक गुरु नानक देव जी जन्माला येण्यापूर्वीच संत नामदेव पंजाबमध्ये पोहोचले होते. नामदेव महाराजांचे विचार इतके क्रांतिकारी होते की शीख धर्माच्या गुरु ग्रंथ साहिब या सर्वात पवित्र ग्रंथात महाराजांची 61 पदे समाविष्ट केली आहेत. तिथे त्यांना संत नामदेव नाही तर आदराने भगत नामदेवजी म्हणतात. आजही दररोज गोल्डन टेम्पलमध्ये आणि जगभरातल्या गुरुद्वारात एका मराठी माणसाने लिहिलेले शब्द भक्तिभावाने गायले जातात. हा फक्त सन्मान नाही, हा महाराष्ट्राचा जागतिक गौरव आहे. तुम्हाला वाटत असेल हे फक्त इतिहासात घडलंय, तर एकदा पंजाबच्या गुरदासपूर जिल्ह्यातील घुमान गावाचा हे गाव बघून तुम्हाला वाटेल तुम्ही महाराष्ट्रातच आहात. संत नामदेव महाराजांनी त्यांच्या आयुष्याची शेवटची 20 वर्षे याच गावात घालवली. आज तिथे एक भव्य गुरुद्वारा आहे, दरबार साहिब. आश्चर्य म्हणजे आजही त्या गावातल्या शीख बांधवांना मराठी संतांबद्दल प्रचंड आदर आहे. तिथे मराठी साहित्याची संमेलने भरतात. तिथल्या मातीत आजही विठू माऊलीचा गजर ऐकू येतो. आपण पॅन इंडिया चित्रपटांच्या गप्पा आता मारतो, पण खऱ्या अर्थाने भारताला जोडून ठेवण्याचं काम 700 वर्षांपूर्वी आपल्या या मराठी संताने केलं होतं. त्यांनी सिद्ध केलं की भाषेच्या भिंती ओलांडून माणुसकीची भाषा सर्वांना समजते. दुर्दैवाने आपल्यालाच आपल्या हिरोचा विसर पडलाय. जर तुम्हाला हा मराठी कनेक्शनचा अभिमान वाटला असेल तर हा व्हिडिओ प्रत्येक मराठी ग्रुपवर शेअर करा आणि कमेंटमध्ये अभिमानाने लिहा, जय हरी विठ्ठल. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.